शांत बसा, शांत बसा. ए पद्या यायला चल तिकडे, चल तिकडे, बस तिकडे, बस खाली. तर पोरांनो, आपल्या विनंतीला मान देऊन आज इथे आलेत गझल सम्राट समृद्दीन साहेब. त्यांच्या गझल या कार्यक्रमाचा इथे प्रोग्राम करायचा आहे त्यांना. सर तुमचं खूप स्वागत आहे आमच्या MHJ गावात. अरे नाही धन्यवाद धन्यवाद. खरं म्हणजे मी तुमचे आभार मानतो. गझल या प्रकाराला एवढ्या दुर्गम गावात तुम्ही घेऊन आलात, किती मोठी गोष्ट आहे. नाही तसं नाही काय, आम्ही दरवर्षी काय ना काय प्रोग्राम ठेवत असतो इथे. म्हणजे आम्ही दरवर्षी बघा नाटक ठेवतो, ऑर्केस्ट्रा ठेवतो, जादूचे प्रयोग ठेवतो. मागच्या वर्षी गौरव मोरे आहेत ना, त्यांचा लाचारीचे प्रयोग ठेवलेला. काय रिस्पॉन्स आला, क्या बात आहे. माणूस एकदम सोन्यासारखा. 9च्या आधी 9 नंतर मग ते विशालबाई साजनबाईंची गाणी ऐकतात. मग काय ऐकायचं ना, मग तो संपला विषय, एंड. मग पण माणूस एकदम उत्तम, काम मस्त करतात. पण कसं आहे, तर यंदा मी सरपंच म्हणून निवडून आलो या गावात, तर म्हटलं काहीतरी वेगळं ठेवूया आपण, नाही का. म्हणून मी आपलं बोला की हे तुम्हाला गझल बोलायला बोलूया इकडे. नाही, गझल बोलत नाहीत, गझल गातात ऍक्च्युली. हरकत नाही. मी आमची ओळख करून देतो. ही माझी शिष्या. अरे बेटा राहू दे. ही प्राजक्ता माळी सूत्रसंचालन करायला आलेली आहे. बस थँक्यू, धन्यवाद. मॅडम कोण ओळखत नाही, आपण म्हणजे सगळे ओळखतो मॅडमला. येस येस. याला गप जरा. ए मेला ना, असं गावात नटी यायची खोटी घ्यायचं चालू होतं असं. तो पोरं खोळंबलेत, लगेच चालू करूया ना आपण. प्रोग्राम चालू आहे बघा. तर मंडळी कसं आहे की आज आपल्या इकडे गावात हे आलेले आहेत गझल गाणारे समृद्दीन साहेब आपल्याकडे आलेले आहेत. तर मी विनंती करतो की आपल्या गावातर्फे सत्कार करण्यासाठी आमच्या गावचे ज्येष्ठ कलाकार दत्ताराम बुवा भजनी मंडळाचे प्रमुख आपले ज्येष्ठ कलाकार मोरे मामा आहे ना, मोरे मामा प्लीज या. एवढ्या मोठ्या माणसाच्या काय एवढं तुम्हाला सांगतो, जाम मोठा कलाकार आहे, जाम मोठा कलाकार आहे. रेडिओवर 3-3दा भजनं झाले त्यांची. खूप मोठा कलाकार आहे. फक्त मध्ये प्लॅटॉनिक मध्ये जरासे अडकले. खूप पुढे गेले असते, खूप पुढे गेले, मोठं गायक झालं असतं. ते पुष्कुच्चे ते पुष्कुच्चे पद्या. अरे पद्या मिळाला आमचा पद्या कोणाला ऐका, मला नाही मिळते. देऊ काय तुमच्या गावात आहे. आमचा लाडका आहे सगळ्यांचं प्रेम आहे. पद्या बस मिळाल्या, बस ना खाली कुठं आलाय. बसतो ना खाली, बसतो. बसा तिकडे बाजूला त्यांच्या. नाही, एवढ्या मोठ्या माणसाच्या बाजूला मी बसा होतंय. हे बघा मोरमा, कसं आहे, कलाकार हा कलेने मोठा होत असतो. उगाच मुंबईवरनं आला म्हणून मोठा नाही काय, बरोबर ना. हा सॉरी, म्हणजे बसतो म्हणजे नाही आग्रह करतात. खरं तर तुमचे आभार मानायचे आहेत मला. आमचा जो वाद्यवृंद होता त्याच्या टेम्पोला थोडासा ऍक्सिडेंट झाला, म्हणून आमचा ढोलकीपट्टू तबलापट्टू आलेला नाहीये. तर त्यामुळे तुम्ही तुमचा अरेंज केलात गावचा. बने आमचा पद्या वेळा असं मध्ये चालतो, त्याचं काय नाही. गप गप चल चालू करूया. चला बसा चल चालू करूया. प्राजक्ता. उस्ताद नमस्कार, मी प्राजक्ता माळी.
शुक्रिया शुक्रिया धन्यवाद. जवळजवळ पाऊण तास टाळे वाजवत होते हे एवढं काय म्हणजे anyway, चांगलं आहे म्हणजे आनंद आहे शिष्य मला. हरकत नाही. तर रसिक हो, मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. गझल नवाज समृद्दीन चौघुलिया यांच्या गझल संध्या या कार्यक्रमात. नाही ठीक आहे, हरकत नाही. तर रसिक हो, समृद्दीन यांचा जन्म 31 जुलै 1970 या शुभदिनी झाला. हरकत नाही. लहानपणापासूनच समृद्दीन ह्यांना शब्दांशी खेळायचा फार छंद होता आणि त्यातूनच सगळ्या जगाला मिळाले गझल सम्राट समृद्दीन चौघुलिया. नाहीच का? हरकत नाही. मी समृद्दीन यांना विनंती करते की त्यांनी टाळ्यांची अपेक्षा न करता आजची पहिली गझल सादर करावी. धन्यवाद प्राजक्ता, फारच छान बोललीस तू. खरं तर गझल हा प्रकार फार प्राचीन आहे. होय काय? गझल या प्रकाराची मुळं जवळजवळ 7व्या दशकात आपल्याला पसरलेली दिसतात. हां गप्पा नाही मारत आहे तुमच्याशी, जनरल सांगतोय. किसी ने खूब कहा है, तरन्नुम की सियासत कोई बेजुबा क्या समझे. क्या बात. तरन्नुम की सियासत कोई बेजुबा क्या. हां तुमच्या भजनाने चालू करा. हे थंड झालंय सगळं. भजनात तापवत राहून नाही, 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 नाही काय वाटतं? काय आहे मी म्हणजे फारच आग्रह करताय म्हणून, नाही तर मी काही गाणार नव्हतं. बाकी काय वाटतं नाही, नाही, नाही. जरा थंड सुरुवात झाली. आधी तापवून देतील मग तुम्ही वरती खेचा ना. मुळात हा प्रकार असतो तो तसाच थंड सुरू होतो ऍक्च्युली, पण हरकत नाही. स्थानिक कलाकार आहेत, मी नेहमीच कौतुक करतो त्यांचं. गा तुम्ही गा, काहीच प्रॉब्लेम नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, झाले हो साधनी सुख झाले हो साधनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, झाले हो साधनी सुख झाले हो साधनी. तो विठ्ठल भरवा माधव भरवा, तो विठ्ठल भरवा माधव भरवा, माधव भरवा, माधव भरवा, माधव भरवा, माधव भरवा. झाले हो सादरी, झाले हो सादरी, झाले हो सादरी, झाले हो सादरी. क्या बात है, क्या बात है. रसिक हो, जसे खरे मोती हे सागराच्या तळाशी मिळतात त्याचप्रमाणे सच्चे कलावंत देखील अशा दुर्गम भागात सापडतात. क्या बात. किती गोड आहे तुमचा आवाज. क्या बात. खूपच सुंदर. थँक्यू सर. कसा वाटला माझा आवाज तुम्हाला? चांगला आहे, आवाज चांगला आहे, आवाज चांगला आहे, आवाज चांगला आहे. म्हणजे गावाच्या साईडला जी निरागसता असते ती आवाजात आहे तुमच्या. जो तो डणका असतो तो आहे त्यांच्या आवाजात. मोरेमा म्हणजे हां, पण मूळ माझा कार्यक्रम आहे. हे मागे एवढं खर्च केलाय त्यामुळे माझा कार्यक्रम आहे, गझल याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आता आपण लगेच गझल या कार्यक्रमाकडे वळूया. तर जगजीत सिंगजी यांची कैफी आझमीने लिहिलेली एक सुंदरशी गझल मी तुमच्यासमोर पेश करतो. वा. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, तुम इतना जो
ऐकताय का जरा तुम्ही? माझ्या ऐकताय का जरा तुम्ही? गझलचा कार्यक्रम आहे तुझ्या. हात चालवायचा ना पॅटीला, चाल तिकडे. पद्या हे मिळालं हे इकडे. हा कोण आहे हा? हो आमचा पद्या आहे तो लाडका. अरे पद्या तर तुमचा घरी पद्या, ठेवा. पद्या. ए, वासवान. पद्या, तुझा कोंबडा अख्खा रात्रभर नाचवणार ह्यांचा होऊ दे. आपण अख्खा रात्रभर नाचवतो कोंबडा. आता थांब जरा. मुळात आवाज असाच आहे. ह्याच्या कोंबड्याचे लाट घालेन. मी बघणार नाही गझल वगैरे, मी लाट घालेन. असं नका, आमचा लाडका आहे हो पद्या. आवाज असं काय बोलू? अहो मी तसा नाहीये, मी गझल सम्राट आहे. हो ते तुम्हाला पद्या असं कधी करत नाही. सांग मी गपच मेले. तुम्हाला सांग गोड आवाज काय काय म्हणजे तुम्ही अरे, हे काय चाललंय? तुम्ही हो, हो, गाणं शिकलात का ए तुम्ही कुठे? ए मुली, अगं शिष्य आहेस ना माझी. हो हो एक मिनिट काय एक चाललंय? मिनिट एक मिनिट तुम्ही गाणं शिकलात का कुठे मला सांगा जरा. नाही ते मुलातच माझ्या गल्यात आहे का नाही. फारच क्यूट हा खूपच सुंदर. अरे बापरे अजून एक प्लॅटॉनिक सुरू होतं की काय. एक मिनिट म्हणजे एक मिनिट. आत्ताच आपल्या गावचे जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांनी ह्या इथे जे गायला आलेत त्या गायकांना एक रोख रक्कम बक्षीस जाहीर केलंय. त्यांना गाण्याची आवड आहे. तर मी विनंती करतो की प्रभाकर मोरे मामा तुम्ही हे बक्षीस स्वीकारावं. रोख रुपये 25,000. वा वा मी थँक्यू. गझल सम्राट समृद्दीन साहेब यांना विनंती करतो की मोरे मामांना हे द्यावं. वा 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 व्हेरी गुड. नाही मी देतो, मला द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्या मानधनापेक्षा डबल आहे ते. मला एवढं सांगायचं. हो, तरी फक्त एक जस्ट बोलले तर खरं तर माझा हा गझलचा कार्यक्रम आहे, त्याच्यात हे पैसे कमवतात हे मला पटत नाही. कमवायचं नाही ते हे बक्षीस आहे. कमवायचं काय? नाही पण हे मुळात ह्यांनी स्वतःचं भजन का सुरू केलं ना? का सुरू केलं तुम्ही? ते तुम्ही असा इशारा केला ना म्हणून मी सुरू केलं का नाही. अहो, तो इशारा नव्हता हो. मग? माझे स्वर हल्ले तसे माझे हातही हल्ले असे. हो तुमचे हात हल्ले पण माझे स्वर हल्ले ना त्याच्यामुळे. अरे मुद्दा तो नाही. घ्या तुम्ही घ्या. याला मारे ना मी. मेला गप्प नाचलो कोंबडा रात्री. गप्प. बस इकडे. कुणी येऊन चेष्टा नाही करायची माझी. गझल नवाज आहे मी, गझल सम्राट म्हणतात. हा सद तू आता हे प्राजक्ता आपण पुन्हा पहिल्यापासून सुरू करूया. तू नव्याने लीड दे हं? आणि आता बिंबवून सांग की हा गझलचा कार्यक्रम आहे. कळलं का? जरा नीट बिंबवून सांग. हो हो गुरुजी हो. तर रसिक हो तुम्ही सगळेजण आनंद घेताय समृद्धीन यांच्या गझल संध्येचा. आणि समृद्धीन यांची खासियतच आहे रसिक हो की ते असे छोट्या छोट्या शब्दातून आभाळा एवढा अर्थ मांडतात. आता त्यांचा हा एक शेरच बघा ना. त्यांचा एक शेर आहे जो मला फार आवडतो. ते लिहितात, उन्हें बिना बताए समझने का इंतज़ार है. गौर फरमाइएगा. उन्हें बिना बताए समझने का इंतज़ार है, बस उन्हें ये इंतज़ार समझने का इंतज़ार है. एक मिनिट. आत्ता जो प्राजक्ता माळी मॅडम यांनी जो शेर इथे आता म्हटला त्याबद्दल गावचे ज्येष्ठ पंचायत सदस्य बाप्पी मांजरेकर यांनी रोख रुपये 50,000चा पारितोषिक दिला. अरे ढापलाय तिने माझा आहे हा. मी लिहिलाय हा. तुम्ही तिला काय देते 50,000 रुपये? काय 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 म्हटलंय? वा वा काय म्हटलंय? उस्ताद आपकी वजह से थैंक यू मोठी शानीच. बस तिकडे आता. अरे या कोंबड्याला कापून खाईन मी. गप याला गप. अरे अपमान करायला बोलवलंय का इकडे? गझल संध्या आहे ना. इतर जणांना पैसे वाटताय तुम्ही. अरे गझल संध्या आहे म्हणजे गझल आहे का इतरांना संध्या आहेत? काय काय बघा आता कसं आहे, आत्ता जसं जाहीर झालंय म्हणजे आत्ताच कमिटीने निर्णय घेतलाय की मोरे मामानी जी काय भजनं गायली आहेत ते हे जे आलेत समृद्धीन साहेब यांच्या मानधनात 12,000 मोरे साहेबांना वळवायचे आहेत. माझ्या 15,000तून तुम्ही यांना 12,000 देणार हे कोणी सांगितलं? मी माझा नकार आहे याला. असं नका करू. तुमच्यासारख्या मोठ्या कलाकारांना मिळालं त्याला हुरूप येईल जरा. मी ना तुम्हाला नंबर देते. हा माझा नंबर आहे. उद्या मला फोन करा. आपण कॉफी प्यायला जाऊ. ऑफकोर्स आपण जाऊया. हुरूप बघा, हुरूप बघा याचा हुरूप बघा. 3 मिनिटं नाही झाली तो कॉफी प्यायला चाललाय तिच्या बरोबर. मला 15,000 परत. मला माझं मानधन परत पाहिजे. 15,000 रुपये. मला परत द्या. कसले 15,000?
आता 12,000 त्यातले वळते केले तर कसले 15,000? अरे ते तुम्ही केले, मला कुठे म्हणालात? उरलेले 3,000 द्या मला. मला कशाबद्दल द्यायची रे टाकल्या आल्यापासून एक गाणं तरी म्हटलंस का? एक गझल म्हटलीस? मला संधी तर द्या तुम्ही. अलीकडे असं असं सुरू करता तुम्ही लगेच. मला संधी तर द्या तुम्ही. अरे संधी काय, नुसता काहीतरी हिंदी शब्द बडबडतोय इकडे. हे सगळं थंड होतंय. मोरे मामा आमचे उचलतात सगळा प्रोग्राम. अरे पण तो गझलचा कार्यक्रम आहे, तो असाच असतो. असं खांडेकर, अरे मोठं गायक आहेत का नाही तर हा. एवढा अपमान नाही करायचा. एक काम कर, मी पुढे गातो, यांना कोरसला मागू उभा कर. हा, काय मी कशाला कोरसला उभं राहू? मी तुला कोरस देणार. गझल नावाचा मी गझल सम्राट अरे आहे. हो भावा, तुला 3,000 रुपये हवं असतील ना तर तू कोरस गा बघू. गझल संध्या गातो मी. मला तुम्ही कोरस खांडेकर, नाही. खांडेकर, अरे, खांडेकर, ऐका माझं, खांडेकर, ए. अरे, अरे, कोरसला उभा राहा. चल करा बरोबर. आणि ये ग विठा बाईन